आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे. पाढे पाठांतराचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ द टेबल. याच्यासाठी आपण पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये एक प्रॅक्टिकल उदाहरण आणि एक आपण रिअल गोष्ट बघणार आहे. व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे. पुढच्या 3-4 मिनिटं इकडे लक्ष द्या. सगळी तर गोष्ट अशी आहे की आता आपण आपल्या करिक्युलममध्ये बघतो की पाढे पाठांतर. तर याचं एक उदाहरण माझे मित्र काही विदेशात नोकरीला आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी ते मॉलमध्ये वगैरे खरेदी करायला जातात तर त्यांची पद्धत काय आहे की सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि काउंटरवर येऊन बिलिंग करायचं. बिलिंग करत असताना अनुभव असा येतो की ते सगळे जे विक्री करणारे किंवा ते सेल्समन असतात ते सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेटरमध्ये व्हॅल्यूज टाकून ते बिल करत असतात. तर जे आपले इंडियाकडून गेलेले लोक आहेत तर ते काय करतात, त्याचा आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा की मी त्या मॉलमध्ये गेलेलो आणि मी 15 रुपयाचे 4 साबण घेतले, 20 रुपयाचे 3 शॅम्पू घेतले आणि 50 रुपयाचा एक कंगवा घेतला. तर यामध्ये काय होतं की मी त्या काउंटरवर ठेवल्यानंतर तो कॅल्सी घेऊन आणि त्या किमती करत असतो. तोपर्यंत ती माझे मित्र काय करतात की 4 साबण घेतलेले, 15 चोक 60, 3 शॅम्पू घेतलेले, 20 त्रिक 60, 60 आणि 60 120 आणि 50 रुपयाचा कंगवा 170 रुपये. तो कॅल्सीमध्ये व्हॅल्यू टाकून पूर्ण करायच्या पहिलंच ते त्याला सांगतात की 170 रुपये झालेले आहेत. तर काय होतात, ते लोक अवाक होतात की तुम्ही कसं केलं, त्यांना कळत नाही. तर हे कशामुळे झालेलं आहे, तर त्यांनी स्कूलमध्ये असताना जे पाढे पाठांतर केलेलं आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. तर हे झालं त्याचं एक उदाहरण की तुम्हाला त्याचा काय फायदा होईल. आता प्रॅक्टिकल आपण बघूया की समजा हे एकच गणित आहे, आपण 3 कंडिशन घेतलेले आहेत. तर ह्याला आपण अज्युम केली की 2 मार्क आहेत. पहिल्या कंडिशन मध्ये काय आहे की एक विद्यार्थी आहे त्याला पाढेच पाठ नाहीत, मग 365 गुणिले 24 त्याला किती मार्क पडणार आहे, तिथं त्याला पाढेच येत नसल्यामुळे त्याला इथं मार्क मिळतील 0. आता दुसरा एक विद्यार्थी आहे त्याला काय आहे की 10 पर्यंत 9 पर्यंतच पाढे पाठ आहेत, मग तो काय करेल की 4 पंचे 20, 0 इथं आले 2, 4 सक 24 आणि 2 26, इथं आले 2, 4 त्रिकोण 12 आणि 2 14. आता इथं झालं एक दशांश चिन्हाचं 0, मग काय होईल, 2 पंचे 10, हातच्या आले 1, 2 सक 12 आणि 1 13, हातच्या आले 1, 2 त्रिक 6 आणि 1 7. याची बेरीज केल्यानंतर काय होईल, 0 + 0 6, 4 + 3 7 आणि 7 + 1 8. तर हे उत्तर आलेलं आहे. तर याच्यासाठी किती वेळ लागलेला आहे. आणि तिसरी कंडिशन आहे की 365 गुणिले 24 ह्या विद्यार्थ्याला काय झालेलं आहे की 24 चा पाढा येतोय. 24 पंचे 120, 0 इथं आले, 12 इथं आले, 24 44 आणि 12 156, 156 चे 6 इथं राहिले आणि 15 इथं आले, 24 त्रिक 72 आणि 15 87, तर 8760. उत्तर इथं पण तेवढंच आलेलं आहे, इथं पण तेवढंच आलेलं आहे. याच्यापेक्षा इथं वेळ कमी लागलेला आहे आणि इथं पाढे येत नसल्यामुळे याला इथं मिळालेले आहे 0 मार्क. तर आपल्याला ह्याच्यावरून लक्षात येते की पाढे पाठ केले तर आपलं गणिताचं स्पीड किती वाढणार आहे. आणि महत्वाची गोष्ट काय आहे की ज्या काही तुम्ही स्पर्धा परीक्षा देतात, ज्या जेई मेन्स असो, ऍडव्हान्स असो, एनडीएची एक्झाम असो, 4थी 7वीची स्कॉलरशिप असो, एमएमएस एनएमएस मंथन, ह्या सगळ्या परीक्षांचा जर पॅटर्न तुम्ही ऑब्झर्व केला तर कंपॅरेटिव्हली काठिण्य पातळी प्रश्नांची जास्त असते आणि प्रश्न सोडवण्यासाठी असणारा वेळ थोडासा कमी असतो. याच्यासाठी तुम्हाला पाढे पाठ असणे फार महत्त्वाचे. तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचे की तुम्हाला आत्ता पाढे कितीपर्यंत पाठ आहेत आणि पुढच्या किती दिवसामध्ये तुम्ही 30 पर्यंत पाढे पाठ करणार आहे. आणि दुसरी रिक्वेस्ट आहे की तुमच्याकडे सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून हा व्हिडिओ पोहोचला असेल तर आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांनाही पोहोचवा जेणेकरून त्यांची प्रगती होईल. धन्यवाद.